नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यास शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती टीईटीचे सीटेटचे व्हिडिओ तुम्ही बघितले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला शॉर्ट्समधून नोकरी संदर्भात सुद्धा माहिती भेटते. तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहोत टीईटी 2026 साठी टीईटी परीक्षेची संपूर्ण माहिती. तर बघा, आपली टीईटी परीक्षा झाली, त्याचा रिझल्ट आला. त्याचबरोबर सीटेटची एक्झाम सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे आत्ताच या महिन्यात झालेली आहे. तर आता सर्वांना वेळ लागलेला आहे, ते म्हणजे येणाऱ्या आगामी टीईटीचा म्हणजेच जूनमध्ये होणारी टीईटी 2026चा. तर बघा, शासनाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की सीटेट जशी वर्षातून 2दा होते, त्याच प्रकारे आपली टीईटी सुद्धा वर्षातून 2दा घेण्यात येईल म्हणून. तर बघा, हा नियम तर आता शिक्षकांना सुद्धा लागू झालेला आहे, म्हणजे की टीईटी पात्रता पास होणे. म्हणूनच की काय 2 वेळा होणार आहे एक्झाम बहुतेक. तर बघा, या टीईटीसाठी टीईटी एक्झाम देताना प्रत्येकाच्या मनात हाच विचार असतो की त्याचा सिलेबस काय असेल किंवा त्याचे विषय कोणते असतील, किती गुण असतील, स्वरूप काय असेल. तर याच संदर्भातला आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. म्हणजेच टीईटी 2026 साठी टीईटी परीक्षेची पेपर 1 व पेपर 2 या विषयाची संपूर्ण माहिती व संपूर्ण प्रश्नपत्रिका आराखडा व तसेच प्रश्नपत्रिकेमधील स्वरूप हे सुद्धा आपण आपल्याला सांगणार आहोत. तर बघा, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनेलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, कारण येणाऱ्या आगामी काळात आपल्याला या चॅनेलवरती टीईटी संदर्भातील विषयाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला. तर बघा, सर्वप्रथम तर आपण बघणार आहोत या टीईटी परीक्षेचा आराखडा काय. म्हणजे आराखडा म्हणजे ह्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी कोणत्या प्रकारची राहील व याचा स्तर काय असेल. तर बघा, आराखडा. आता आराखडा म्हटलं तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 1ली ते 5वी व उच्च प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वी या 2 स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहते. म्हणजे बघा, टीईटी ही परीक्षा 1ली ते 5वी साठी असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा अनिवार्य आहे. तसेच 6वी ते 8वी या स्तरावरील शिक्षकांसाठी सुद्धा ही परीक्षा अनिवार्य आहे. तर काय सांगितलं त्यांनी, हे 2 स्तर राहतील. 1ली ते 1 ते 5 आणि 6 ते 8 हे प्रथम या परीक्षेचे 2 स्तर राहणार आहेत आणि 2 स्तरांसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका राहतील. म्हणजे पहिली प्रश्नपत्रिका असेल तो पेपर पहिला असेल, तो म्हणजे 1 ते 5 साठी. दुसरी प्रश्नपत्रिका असेल ती म्हणजे 6 ते 8 साठी, ती वेगळी प्रश्नपत्रिका असेल. तर दोन्ही स्तरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असते. म्हणजे बघा, तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 जर भरला असेल, फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला दोन्ही प्रश्नपत्रिका देणं म्हणजे दोन्ही परीक्षा देणं अनिवार्य असेल. म्हणजे पेपर 1 सुद्धा द्यावा लागेल आणि पेपर 2 सुद्धा द्यावा लागेल. जर तुम्ही पेपर 1च भरला असेल तर तुम्ही पेपर 1 देऊ शकता. जर तुम्ही 2 भरला असेल तर तुम्ही 2च देऊ शकता. पण परंतु काही कारणास्तव तुम्ही जर 2 पेपर भरले असतील तर तुम्हाला 2 पेपर देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय स्तरावर आधारित आहे. तर बघा, आता तुम्ही फॉर्म तर भरला, पण या परीक्षेची काठिण्य पातळी कोणत्या प्रकारे आहे हे आपल्याला माहितीच नाही. तर याची काठिण्य पातळी असणार आहे आपले माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेचा जो स्तर आहे, म्हणजे जो अभ्यासक्रम आहे, म्हणजे 1ली ते 12वी त्या शालेय अभ्यासक्रमावरती आधारित आपला काय राहणार आहे, तर अभ्यासक्रम राहणार आहे. हा झाला याचा आराखडा. आता मला आशा आहे की इथपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आता बघा, आपण त्याची पात्रता म्हणजे आपण आराखडा पाहिला, काठिण्य पातळी पाहिली व पेपर 2 सुद्धा पाहिले. कोण देऊ शकतं हे सुद्धा बघितलं. आता आपण काय बघूया, आता पात्रता गुण. आता आपण फॉर्म तर भरला, माहिती घेतली. आता ही परीक्षा पास व्हायला आपल्याला किती गुण लागतील किंवा ही परीक्षा आपण पात्र झालो असं म्हणण्यासाठी आपल्याला किती गुणांची आवश्यकता असेल. तर बघा, खुला प्रवर्ग आहे. खुला प्रवर्ग त्यासाठी 60% गुण आवश्यक असतात. म्हणजे ओपनसाठी 60% गुण आवश्यक असतात. एकूण पेपर किती मार्काचा असतो? एकूण पेपर आपला 150 मार्काचा असतो. 150 पैकी किमान ओपनसाठी म्हणजे खुला प्रवर्ग यासाठी किमान 90 गुण मिळवणे गरजेचे आहे, म्हणजे 60%. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, तसेच विशेष मागासवर्ग व इतर मागास प्रवर्ग, अपंग उमेदवार यांना म्हणजे कास्टमध्ये जे आहेत, ओपन सोडून जे कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी
55%, 55% म्हटलं तर 150 पैकी 82.5 म्हणजे 83 गुण मिळवणे गरजेचे आहे. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की टीईटी परीक्षा पात्र होण्यासाठी आपल्याला ओपनसाठी 150 पैकी 90 गुण म्हणजे 60% आणि कास्टमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी 150 पैकी 83 गुण म्हणजेच 55% मिळवणे गरजेचे आहे. जर तुम्ही एवढे मार्क मिळवले तर तुम्ही ही परीक्षा पास झाला असं तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर आता बघा या परीक्षेचं महत्त्व काय आहे, म्हणजे ही परीक्षा का महत्त्वाची आहे. तर बघा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे. काय झालेलं आहे, तर बघा सर्व शिक्षकांसाठी ही परीक्षा काय केलेली आहे, तर अनिवार्य केलेली आहे. 1ली ते 8वी जे शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी ही टीईटी परीक्षा पास होणं गरजेचं आहे. आता 1ली ते 8वी देणाऱ्या सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम, सर्व परीक्षा मंडळे अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इतर शिक्षकांना, या सर्व शिक्षकांना ही परीक्षा लागू राहील. बघा ह्या परीक्षेचं महत्त्व काय, आपण ही परीक्षा का द्यावी, कारण की सर्व शिक्षकांना, सेवेत असणाऱ्या शिक्षकांना तसेच आता यापुढेही शिक्षक होऊ पाहणाऱ्या शिक्षकांना सुद्धा, म्हणजे भावी शिक्षकांना सुद्धा ही परीक्षा देणं गरजेचंच आहे. मग ती शाळा अनुदानित असेल किंवा विना अनुदानित असेल किंवा कायम विना अनुदानित असेल, या सर्व शिक्षकांना ही परीक्षा लागू करण्यातच आलेली आहे. म्हणजे थोडक्यात शिक्षकांची पात्रताच झालेली आहे. म्हणून ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे आणि याचा अभ्यास करणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे आणि ही परीक्षा पास होणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघा, तुम्हाला या परीक्षेचं स्वरूप समजलं, ही परीक्षा का द्यायची ते समजलं, याचा स्तर समजला, ही का महत्त्वाची आहे आणि का देणं गरजेचं आहे हे सुद्धा समजलं. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपण एकदा ही परीक्षा पास झाल्यानंतर आपली ती गॅरंटी किंवा वॉरंटी म्हणजे वैधता किती दिवस राहील किंवा वारंवार द्यावी लागेल का, तर बघा त्याचं सुद्धा उत्तर आपण देणार आहोत. तर बघा, आपण बघूया आता या टीईटी परीक्षेची वारंवारता आणि वैधता, म्हणजे ती वारंवार द्यावी लागेल का, की एकदा दिलेलीच वैध असेल. तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दरवर्षी आवश्यकतेनुसार किमान एकदा शासनातर्फे घेण्यात येते. तर बघा आतापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत तरी ही परीक्षा एकदाच घेण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षी किमान एकदा तरी ही घेतलेलीच आहे. तर उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता टीईटी प्रमाणपत्र देण्यात येते. बघा ही परीक्षा वर्षातून एकदा घेण्यात येते आणि जे उत्तीर्ण होतं त्यांना टीईटी प्रमाणपत्र देण्यात येते. तर या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येईल. तर बघा, यांनी बरोबर इथं महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील. म्हणजे तुम्ही एकदा जर परीक्षा ही पास झालात आणि त्याच्यानंतर शिक्षक म्हणून रुजू झालात तर तुम्ही आयुष्यभर त्या सर्टिफिकेटवरती शिक्षक म्हणून जोवर तुमची सर्व्हिस आहे, जोवर तुमचं वय आहे, तोवर तुम्ही शिक्षक म्हणून राहू शकतात. तर काहींना जर समजा काहींना अजून मार्क जादा घ्यायचे असेल किंवा त्यांना देण्याची इच्छा असेल तरी सुद्धा तुम्ही कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकता. या परीक्षेमध्ये किती वेळा तुम्ही प्रविष्ट होऊ शकता. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्याचा कोणताही हक्क राहणार नाही. तर बघा, ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला ही परीक्षा पास झाल्यावर नोकरी मिळेलच असं नाही. म्हणजे ही परीक्षा नोकरीसाठी नाहीये की ही परीक्षा पास झाला तर तुम्हाला नोकरी मिळेल. तर ही नोकरी मिळवण्यासाठी असलेली अनिवार्य परीक्षा आहे. म्हणजे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही टेट देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर स्कोअर चांगला आला तर तुम्ही तिथं शिक्षक बनू शकता किंवा जे आता सेवेत आहेत त्यांनाही नोकरी टिकवण्यासाठी ही परीक्षा गरजेची आहे किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये भावी शिक्षक व्हायचं असेल तरी सुद्धा ही परीक्षा देणं गरजेचं आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे की तुम्ही ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लगेच नोकरी मिळेल असं सांगू शकत नाही किंवा नोकरीसाठी तुमचा कोणताही हक्क राहील असं सुद्धा नाही. फक्त नोकरी मिळवण्यासाठी अतिशय गरजेचे आहे इतकं तुम्ही समजून घ्यायचं आहे. तर इथंपर्यंत तुम्हाला माहिती समजली असेल. तर आता आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असेल, म्हणजे आपल्याला विषय काय असतील आणि स्वरूप त्याचं काय असेल. या परीक्षेचा आराखडा आणि स्वरूप काय असेल. तर आता बघा, आपण पाहिलेलंच आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाते. प्राथमिक स्तर
पेपर 1 इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी वर्गासाठी आणि उच्च प्राथमिक स्तर पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी या वर्गासाठी. तर बघा, प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर 1 व पेपर 2 हे अनिवार्यच असते. हे आता आपण पाहिलेच आहे. तर बघा, आता पेपर 1 इयत्ता 1ली ते 5वीसाठी जो असणार आहे त्याच्यामध्ये असणारे विषय कोणते असतील हे आपण आता बघूया. तर बघा, ही परीक्षा बघा एकूण गुण असणार आहेत 150 या परीक्षेसाठी. 150 गुण आणि 150 प्रश्न असणार आहेत आणि वेळ बघा या परीक्षेसाठी असणार आहे 2.5 तास म्हणजे 150 मिनिटं. 150 गुण, 150 प्रश्न आणि 150 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे हे 2.5 तास तुम्हाला मिळणार आहेत. तर आता या परीक्षेमध्ये असणारे विषय बघा 1 ते 5 साठी म्हणजे पेपर पहिला याच्यामध्ये असणारे विषय. तर पहिला विषय आहे तो म्हणजे भाषा मराठी. याचे गुण असतील 30 गुण आणि प्रश्न असतील 30 आणि प्रश्नांचं स्वरूप असेल बहुपर्यायी प्रश्न, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न असेल आणि त्याचे 4 पर्याय असतील. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे भाषा 2. आता भाषा 2 इथं तुम्ही इंग्रजी घेऊ शकता, हिंदी सुद्धा घेऊ शकता. हिंदी भाषा सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याचे सुद्धा गुण असणार आहेत 30 आणि प्रश्न संख्या असणार आहे 30. त्याचं सुद्धा स्वरूप असणार आहे बहुपर्याय. त्याचबरोबर तिसरा विषय असणार आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर बघा, याचे सुद्धा गुण आहेत 30, प्रश्न आहेत 30 आणि स्वरूप आहे बहुपर्याय. त्याचबरोबर चौथा जो येणार आहे तो म्हणजे पेपर 1 साठी असणार आहे तो गणित. त्याचे सुद्धा 30 गुण असणार आहेत, 30 प्रश्न असणार आहेत आणि बहुपर्यायी तुम्हाला प्रश्नाचे स्वरूप असणार आहे. आणि पाचवा जो आहे तो म्हणजे परिसर अध्ययन. 1ली ते 5वी साठी पेपर 1 साठी सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे परिसर अध्ययन. हा 5वा विषय तुम्हाला असतो. त्याचे सुद्धा 30 गुण असतात आणि 30 प्रश्न संख्या असते आणि याचे स्वरूप जे आहे ते बहुपर्यायी असणार आहे. बघा, असा आपला पहिला पेपर आहे. 5 विषय आणि एकूण गुण जे आहेत ते 150 आणि प्रश्न संख्या सुद्धा असणार आहे ती 150 आणि मार्क सुद्धा असणार आहेत 150 आणि 150 पैकी तुम्हाला जर तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला 90 मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 83 गुण मिळवणं गरजेचं आहे. हा झाला पेपर 1. याची माहिती तुम्हाला समजली असेल. आता आपण बघूया पेपर क्रमांक 2. तर बघा, पेपर क्रमांक 2 हा लागू होतो इयत्ता 6वी ते 8वी साठी, म्हणजे 6 ते 8 या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर क्रमांक 2 लागू होतो. तर बघा, आता याच्यामध्ये सुद्धा किती गुण असणार आहे तुम्हाला, हा 150 गुणांचाच पेपर असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा वेळ तुमची 2.5 तास असणार आहे आणि तुम्हाला 150 मिनिटं असणार आहेत, म्हणजे 150 गुण 150 मिनिटं आणि 150 प्रश्न असणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये असणारे विषय कोणते आहेत ते आपण पाहूया. तर आता याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात पहिला एक म्हणजे येते ती भाषा 1. आता भाषा 1 मध्ये तुमचं हिंदी असू शकतं किंवा मराठी सुद्धा असू शकतं. तर भाषा 1 म्हटलं तर याचे असणार आहेत 30 गुण. तुम्ही हिंदी जरी घेतले तरी त्याचे 30 गुण असणार आहेत आणि मराठी जरी घेतलं तरी त्याचे 30 गुण 30 प्रश्न असणार आहेत. प्रश्न संख्या सुद्धा त्याची किती असणार आहे 30 आणि प्रश्नांचे स्वरूप असणार आहे बहुपर्यायी. आता भाषा 2. भाषा 2 मध्ये सुद्धा तुमची हिंदी असू शकते किंवा मराठी असू शकते. त्याच्यासाठी सुद्धा तुमचे गुण असणार आहे 30 आणि प्रश्न संख्या सुद्धा असणार आहे 30 आणि प्रश्नांचं स्वरूप असणार आहे बहुपर्यायी. आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. याचे प्रश्न असणार आहेत 30 आणि गुण सुद्धा असणार आहे तुम्हाला 30 आणि याचं प्रश्न स्वरूप जे आहे ते आहे बहुपर्यायी. आता बघा, चौथा जो भाग आहे तो म्हणजे सामाजिक शास्त्र. आता 1 ते 5 साठी तुम्हाला 5 विषय होते, पण 6वी ते 8वी साठी तुम्हाला असणार आहेत 4 विषय. 4 विषय म्हणजे एक असणार आहे हिंदी मराठी जर तुम्ही घ्याल, इंग्लिश जो असेल तो तुमचा जी भाषा असेल 1, 2 ते बालमानसशास्त्र आणि तुमचा जो म्हणजे BA ला जो सब्जेक्ट होता, जर समजा तुम्ही हिस्ट्रीमधून केला असेल तर तुमचा सामाजिक शास्त्र येईल आणि जर तुम्ही सायन्सवाले असाल तर तुमचा काय होईल सायन्सलाच येईल, म्हणजे गणित आणि विज्ञान हा येईल. तर आता बघा, सामाजिक शास्त्र जर असेल तर त्याचे तुम्हाला गुण असणार आहेत 60 आणि प्रश्न सुद्धा असणार आहेत 60, म्हणजे 60 गुण 60 प्रश्न आणि प्रश्नांचे स्वरूप जे असणार आहे ते बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत तिथं. आणि गणित विज्ञान जर तुम्ही सायन्स मॅथ्स जर तुमची मेथड असेल तर गणित विज्ञानचे सुद्धा तुम्हाला काय असणार आहेत 60 प्रश्न 60 गुण आणि 60 प्रश्न आणि त्याचे प्रश्नांचे जे स्वरूप असणार आहे ते बहुपर्यायी असणार आहे. म्हणजे इथं सुद्धा एकूण गुण तुमचे 150 असणार आहेत आणि एकूण प्रश्न संख्या सुद्धा
150 असणार आहे आणि या 150 पैकी सुद्धा तुम्हाला कास्टमध्ये असाल तर 90 मार्क घ्यावे लागतील आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 83 मार्क घ्यावे लागतील आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 90 मार्क घेऊन ही परीक्षा पात्र व्हावी लागेल. तर बघा, आज आपण टीईटी संदर्भात असणाऱ्या सर्व शंकांचं निरसन केलेलं आहे. अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जर काही शंका असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारा. तर व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.